मामा निघाले सकाळी सकाळी शेळ्यांना लवकर घेऊन. तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन छान अशा व्हिडिओमध्ये. हे पिल्लू पण आता चाललंय, उड्या मारत मारत जात असतं. दमलं की तिथंच बस. बघा बघा त्याच्या उड्या बघा किती. आणि खूप छान झाले ते बोकड. थोडंसं त्याचं ना हे वेगळंच आहे, जात वेगळीच आहे. ऊन म्हणजे 10 जरी वाजले तरी खूपच ऊन असतं इकडे. कोंबड्या काय करतात इकडे चिंचेच्या झाडाखाली ना येऊन बसलेल्या असतात. आणि ती कुत्री माहीतच होत नाही आम्हाला आलेली. आमची एक कोंबडी परत एक गायब झालेली आहे, ती आम्हाला माहितीच नाही कधी गायब झाली आहे. आणि घराच्या मागे पण बराच वेळ बसलेले असतात, त्याच्यामुळे ना गोंधळच कळत नाही कोंबड्यांचा. आणि हे बघा इकडे चिंचेच्या झाडाची खूप छान अशी सावली पडते, इकडे पण बसलेले असतात. तर आज म्हणजे आमच्याकडे आहे ह्याचा कार्यक्रम असतो आमच्याकडे ज्योतिबाच्या काठीचा, म्हणजेच रविवारच्या दिवशी. तर त्याची माझी तयारी चालू आहे. मामा बोलले की मी सकाळी शेळ्यांना फिरवून आणतो. आणि इकडे चला तुम्हाला दाखवते मी गणेशनी केलेलं शेततळं. त्याला ना शेततळं बनवायला खूप आवडतं, म्हणजे कागद टाकतो आणि त्याच्यात पाणी भरून ठेवतो. आमच्या गणेशचे ना वेगवेगळे हे असतात, प्रयोग असतात, काही पण करतो. तर माझा स्वयंपाक काय चालू आहे तो मी तुम्हाला दाखवते. तर पुरणपोळी बनवायची असती. तर पुरण वगैरे तयार करून घेतलं आहे मी. भात हे आधी म्हटलं भजी करून घ्यावी, तन्वीने मला कांदा वगैरे चिरून दिला भजीसाठी. छान असे घरच्या जे हरभऱ्याची जी डाळ होती त्याचं मी पीठ दळून आणलेलं आहे, त्याची भजी बनवते आहे. मिरची, कोथिंबीर, ओवा, थोडंसं जिरं लसूण वगैरे घालून माझे चालू आहे चुलीवरचे भजी करायचे. पापड तळून घेतलेत. इकडे बनवली आहे मी गव्हाची खीर. थोडेसे गहू काय केले मी, म्हणजे घरचे जे गहू आहेत, जोड गहू नाही आहेत, हे जोड गव्हाची खूप छान खीर होती. पण हे जे यंदाचे जे झालेले आहेत रानातले गहू, त्याची खीर बनवली आहे मी. शिजते म्हणून अजून थोडीशी पातळ आहे. तर काय केलं, गहू नुसते वाटून घेतले आणि पाणी गरम केलं आणि त्याच्यात ते घातले. आणि ओला नारळ, इलायची, बडीशेप असं हे करून शिजत घातले. नंतर शिजल्यानंतर गूळ घालायचा. पुरण तयार झाले, भात झालेला आहे. आणि इकडे सकाळीच लवकर पीठ भिजवून ठेवलं आहे. आणि आमची मस्त फेवरेट सगळ्यांची येळवण्याची आमटी. तर असं होतं आज जेवण बनवलेलं. तर हे बघा हे आलेले आहेत, ह्यांना डवरी म्हणतात. हे आमच्या गावात ना एकच असल्यामुळे त्यांना प्रत्येक ठिकाणी जावं लागतं. आणि काल जो होता तो चैत्र महिन्यातला रविवार होता शेवट. जर रविवारच्या दिवशी सगळे जास्त करतात. म्हणजे चैत्र महिन्यात कोणत्या पण वारी केलं तरी चालतं. आणि ते जे मामा म्हणजे आपलं जे धान्य झालेलं आहे यंदाच्या वर्षीचं, गहू ज्वारी काय असेल ते त्यांचं पतार असतं, त्याच्यात ते भरायचं असतं पूर्ण. आणि मग त्याला नैवेद्य वगैरे दाखवायचं. ते काही जेवत नाहीत कारण प्रत्येकाकडे असतं. मग एवढं त्यांना सगळीकडे आरती वगैरे घ्यायची असती, मग तेवढं जेवायला जमत नाही. म्हणून ते काय करतात, प्रसाद त्यांना म्हणजे नैवेद्य आहे तो सोबत घेऊन जातात. तर ते असं भरलं, छान असं नैवेद्य दाखवला, त्याची पूजा केली. तर तुमच्याकडे असतं का असं मला नक्की कमेंटमध्ये सांगा. गावी आल्यापासून मला पण हे माहीत झाले, नाही तर पुण्याला काय आम्ही असं काय करत नव्हतो. तर आता ती आरती घेणार आणि मग जाणार. तर आरतीची तयारी केली आहे. ती मामाने मेकळी घातली आहे. ती मेकळी घालतातच कारण आमच्याकडे काठी आहे, त्याच्यामुळे ती मेकळी पण असते. आणि ती सोबत जेवायला म्हणजे ज्यांनी जेवायला बोलवले का आपल्याला, तिथे जाताना पण ती घालून जायची मेकळी. तर असं रविवारच्या दिवशी आमचं चालू होतं, म्हणजे ज्योतिबाचा कार्यक्रम चालू, म्हणजे काठकरी जेवायचा कार्यक्रम चालू होता आमच्या इथे. आता जेवायला येणार आहेत, हे सगळं करून गेले आरती वगैरे, की ज्यांना जेवायला बोलवले ते येणार आहेत. ऊन खूप झालेलं आहे, उशीरच झालेला आहे कारण बरेच जणांकडे असतं, त्याच्यामुळे उशीर झालेला आहे. मामाला मी आरतीची तयारी करून देते. गणेश पण आहे इकडे. गणेश, तन्वी, मी आणि मामा असं आहे आम्ही. हे गेलेले आहेत ट्रॅक्टरकडे. आत्या गेलेल्या आहेत पुण्याला, त्याच्यामुळे सगळा गोंधळ आहे. माझ्या एकटीवरच कामाचा लोड पडतो, त्यामुळं कसं होतं उशीर होतो कामाला. सगळीकडेच बघावं लागतं, रानातली कामं, घरची कामं. तर आता आरती चालू करतील ते. छान अशी ज्योतिबाची आरती बोलतात. मला ह्यांची आरती खूप आवडते. तर तुम्ही पण ऐका आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा आरती कशी आहे त्यांची. छान सकाळी पण पहाटे 5ला आमच्याकडे भैरवनाथाची आरती असते, ती पण एवढी छान असते, खूप छान. आणि रविवारी 8 वाजता संध्याकाळी, जर रविवारी 8 वाजता आरती असते. तर तयारी करून घेतोय आम्ही आरतीची. ते नंतर लोक जेवायला येतील. असं असतं आमच्याकडे गावी. जो ज्योतिबाचा म्हणजे हे करायचं, प्रसाद पण आणलेला असतो. मामा गेले होते ज्योतिबाला, मामा एकटेच गेले होते गाडीमधून. चालत आमच्याकडे बरेच लोक ज्योतिबाला जातात. मामांचं पण चाललं होतं की मी पण जाणार चालत म्हणून, पण ऊन आहे खूप. 15 दिवस म्हणजे एक 8 दिवस तर त्यातच जातात चालत जाण्यामध्ये, म्हणून आम्ही नको बोललो. म्हणलं जावं तुम्ही गाडीने. आणि आमची काठी आणायची होती, त्याच्यामुळे मामा गेले मग गाडीने. तर असं होतं चालू आमचं आजचं. तर आता झाली आरतीची तयारी. ताट वगैरे मामाने तयार केले. ते थोडंसं काय होतं आहे, दिवा तो ते त्याला कापूस हे केलेला आहे, ते हे होत नाही, लागत नाही आहे, त्याच्यामुळे मामा त्याला बसलेत हे करत. तर चला आता चालू करतो आम्ही लवकरच आरती. असा देव थोर त्याच्या जमिनीला मोरत्या देवाचा
असा देव खरा त्याच्या पगडीला तुला त्या देवाचा चांग भले. जय देवा जय देवा जय ज्योतिबा देवा आशीर्वाद भोळ्या भक्तांना देवा. जय देवा जय देवा जय ज्योतिबा देवा. दक्षिण काशीची उत्तर दिशा डोंगरी बसतो देवांचा राजा. तुमच्या चरणी माझा सुखाचा ठेवा भक्तीचा निवेदे अर्पण माझा. जय देवा जय देवा जय ज्योतिबा देवा. छान आरती झाली आणि मग जी लोक जेवायला बोलवली ते आलेले आहेत. 2 जणच आलेले आहेत बाहेरून आणि एक जो आहे तो गणेशचा मित्र आहे. कसं असतं ह्यांना बरेच ठिकाणी जेवायला जावं लागतं कारण हे काटकरी असल्यामुळे. तर कसा वाटला आमचा ज्योतिबाचा कार्यक्रम नक्की कमेंटमध्ये सांगा.